नमस्कार मैत्रिणींनो, मी रुची स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं। कोकणात लग्न असलं किंवा गणपती जेव्हा कोकणात येतात तेव्हा आवर्जून नैवेद्यासाठी बनवली जाणारी किंवा भरलेल्या ताटात म्हणजे समतोल ताटातला एखादा भाग म्हणजे काय असतं तर ती एक कडधान्याची मोड आलेल्या कडधान्याची उसळ असते किंवा त्याची भाजी असते। आज कोकणात आवर्जून केली जाणारी वालाची मोड आलेल्या वालाची भाजी मी घरी टिफिनसाठी कशी करते हे पाहणार आहोत। तर त्या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात। सर्वप्रथम हे वाल मोड आलेले मी सोलून घेतलेत। आता वालाला मोड कसे काढायचे तर आपण जसे मुगासाठी किंवा इतर कडधान्यांना मोड काढतो तसेच वालाला देखील आपण मोड काढून घेतो। फक्त इतकंच आहे की ते नंतर सोलून घ्यावे लागतात आपल्याला आणि साधारण तुलनेने आपल्याला ना मोड येण्यासाठी इतर कडधान्याच्या तुलनेत वालासाठी थोडा वेळ लागतो, इतकंच आहे। बाकी वालाला मोड काढण्याची काही वेगळी प्रोसेस तशी नाही आहे। आता हे मोड आलेले वाल आपल्याला लागणार आहेत, ते मी सोलून घेतलेत। त्यानंतर मिसळण्याचा डबा लागणार आहे, त्यातले काही ते बेसिक मसाले आपल्याला लागणार आहेत, ते मी जसे घालीन तसे तुम्हाला दाखवेनच। हिंग लागणार आहे, गोडा मसाला लागणार आहे आपण, कारण वालाच्या भाजीत गोडा मसाला फार उत्तम लागतो आणि जिथे आपण गोडा मसाला वापरतो ना तिथे साधारण त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये गूळ खूप छान लागतो। तर गोडा मसाला आणि गूळ हे खूप सुरेख जाणार कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे इथे मी लिंबा इतका गूळ घेतला आहे। रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे। एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो मी फोडणीसाठी वापरणार आहे। 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी। कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर इथे मी पानं इथे घेतलीत आणि देठ आहे ना, हे वाटण म्हणजे मालवणी वाटणाचा हा बेस जो आहे तो मी घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी। याच्या भाजलेलं खोबरं आहे, तळसून घेतलेला, थोडासा असा परतून घेतलेला हा बारीक चिरलेला कांदा आहे, हे आलं लसूण आहे बारीक करून घेतलेलं। आणि हे जे देठ आहेत ना, कोथिंबिरीचा सगळ्यात फ्लेवरफुल भाग आणि जिथे सगळ्यात जास्त न्यूट्रिशन असतं कोथिंबिरीमध्ये तो म्हणजे त्याच्या देठाकडचा भाग। तर तो देठाकडचा भाग आपण वाया न जाऊ देता या मालवणी वाटपात आपण वापरणार आहोत। आता ही उसळ करण्याची किंवा ही भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते। काही जण ती नारळाच्या दुधात वगैरे पण बनवतात किंवा त्याच्यात जेव्हा तुम्ही ती नैवेद्यासाठी बनवाल ना तेव्हा त्याला कांदा लसूण न वापरता तुम्ही फक्त आलं वापरायचं आहे, अशी पण ती करता येते। किंवा मालवणी मसाला किंवा कुठल्याही प्रकारचा साठवणीचा मसाला काही जण न वापरता फक्त गोडा मसाला वगैरेच वापरतात। तर ती प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते। मी आता माझ्या घरी डब्यासाठी वगैरे ती कशी बनवते ना हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग आपण वेळ न दवडता कृतीला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, सर्वप्रथम कृतीला सुरुवात करताना मी हे जे वाल आहेत ते बुडतील इतकं पाणी एका पातेल्यात घेऊन हे वाल शिजायला ठेवलेले आहेत। म्हणजे असे ते वेगळे शिजवले ना तर एकतर तुमचा भाजी बनवण्याचा वेळ जो आहे तो लिमिट होऊन जातो, म्हणजे पटपट होतं भाजी बनवणं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ना कंट्रोल राहतो हे वाल कितपत शिजवायचे याच्यावर। जर तुम्ही कधी कधी ते डिरेक्टली शिजवतो ना आपण, तेव्हा ते वाल शिजून ना त्याचा आकार नष्ट होण्याची किंवा ते अगदीच पिठूळ होऊन जाऊन भाजीत विरघळण्याची शक्यता असते जास्त शिजली तर। ते तुम्ही असं वेगळे शिजवून घेतलेत ना तर तुम्हाला ते अंदाज येईल की ते किती शिजवले तर अख्खे राहणार आहेत। त्याच्यामुळे हे असे वेगळे शिजवून घेणं कायम चांगलं आहे। तुम्ही ते डिरेक्टली भाजीत देखील शिजवू शकता। आता ते शिजताना ना मी त्याच्यात थोडंसं चवीपुरता मीठ घालणार आहे, हे पहा। आणि रंगासाठी ना थोडीशी ही हळद घालते मी त्याच्यात। आणि हे ना व्यवस्थित ढवळून घेते मी, हे पहा। ढवळून ना याच्यावर मी झाकण ठेवते, म्हणजे ते वाल एका साईडला शिजतील आणि एकीकडे आपण त्याची फोडणी करायला घेऊ। अधनमधनं आपण चेक करत राहायचं ते वाल किती शिजले ते।
आता दुसऱ्या बर्नरवर तुम्ही ते पाहू शकत असाल, मी एक दुसरं पातेलं ठेवलं आहे. ते पातेलं आता आपण त्याच्या खालचा मी बर्नर आहे ना तो ऑन करून घेते आणि आपण हळूहळू इथे फोडणीच्या कृतीला सुरुवात करूयात. ओके मैत्रिणींनो, कृतीला सुरुवात करताना आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे मी पातेलं तापत ठेवलं आहे गॅस ऑन करून. त्याच्यात आता फोडणी करता मी थोडंसं तेल घालणार आहे. आता हे तेल थोडं तापायला द्यायचं आहे आपण. मध्ये मध्ये मी हे वाल सुद्धा बघणार आहे किती झालेत किती नाही. ते जास्त शिजायला द्यायचे नाहीत, ते मोडले नाही पाहिजेत जास्त असे, म्हणजे मोडून त्याचा गाळ होता कामा नये. अख्खे राहिले पाहिजेत ते भाजीत, तर ते दिसायला छान दिसतात. त्याच्यामुळे हे शिजायला देणार आहे इथे मी कव्हर करून. आणि आता हे तेल तापलं ना की त्याच्यात मी थोडीशी राई घालते. आता राई तडतडल्यानंतर ना मी त्यात लसूण घालते. ही बघा ठेचून घेतली लसूण, ती घालते. थोडीशी लसूण मी मगाशी दाखवल्याप्रमाणे त्या वाटणात वापरलेली आहे, मालवणी वाटणात. आता ही लसूण थोडी व्हायला द्यायची आहे आपण. हे बघा लसणीचा कच्चेपणा गेल्यावरती थोडीशी लालसर झाली ना की मग आपण त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा आहे ना तो फोडणीसाठी घालूया. हा बघा, आता कांदा पण आपण तेलात थोडा व्हायला द्यायचा आहे, ट्रान्सल्युसंट होईपर्यंत परतूयात आपण तो. आणि तो कांदा होत असताना आपण नाही थोडंसं नेहमीपेक्षा थोडं जास्त हिंग घालणार आहे मी, ते घातलंय. आता जास्त का तर वाल हे थोडे ना वातूळ असतात. ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला थोडासा गॅसेसचा किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते, पण तितकेच ते पौष्टिक देखील असतात. तर म्हणून मग मी थोडासा हिंगाचा वापर या भाजीत थोडा जास्त केला आहे नेहमीपेक्षा. तरी तो एक छोटा चमचाच वापरला आहे मी, जास्त असा खूप जास्त पण वापरलं नाही, कारण मग ते वास त्या भाजीला तसा राहणार. मैत्रिणींनो, आता कांदा व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर यात ना रंगापुरता हे जे मी 1 चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ना ती मी घालणार आहे. काश्मीरी मिरची पावडर ना तेलात घातल्यानंतर लवकर करपते, त्याच्यामुळे जी काही पुढची प्रोसिजर असेल ना ती थोडी पटापट आपण करायची, ती करपू द्यायची नाही. करपल्यावर त्या मिरचीचा वेगळा वास असा लागू शकतो पदार्थाला. त्याच्यानंतर हा माझ्या घरातला हा साठवणीचा मसाला आहे, मालवणी मसाला, तो मी माझ्या तिखटाप्रमाणे घालणार आहे. तुम्ही याऐवजी कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला जो तुमच्या घरात असेल साठवणीतला तो घालू शकता इथे. हे बघा, हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मी हळद यात वेगळी घालत नाही आहे. हळद मी ती वाल शिजताना याच्यात घातली आहे, हे पहा. आणि वाल ना आता बऱ्यापैकी असे ना अर्धवट शिजलेले आहेत, हे पहा. आता ते उरलेले ना याच्यात शिजतील, भाजी शिजत असताना शिजतील. आता मी नुसते वाल काढून काढून त्यात घालते, हे पहा. पाणी आपण नंतर जे शिजलेलं पाणी आहे ना वाल वापरून, वाल शिजवायला जे पाणी आपण ठेवलं होतं ते पाणी आपण नंतर ग्रेव्ही करता ॲडजस्ट करताना वापरू शकतो, कारण त्याच्यात सगळा तो वालाचा फ्लेवर पण उतरलेला असतो. तर ते फेकून द्यायचं नाही आहे, पण अगदीच घाई आधी करायची नाही.
आता हे ना वाल आहेत ना हलक्या हाताने ढवळायचे आहेत, मिक्स करायचे आहेत त्या फोडणीत आणि या मसाल्यांमध्ये. हा मसाला सगळा हलक्या हाताने तो सगळीकडे या वालाला ना लागला पाहिजे. आणि ना ते तुटायला द्यायचे नाही शक्यतो. हे बघा, म्हणून तुम्हाला ना मी ते वेगळे शिजवून घ्यायचं सांगितलंय. हे बघा, व्यवस्थित ते परतून घ्या सगळीकडे मसाल्यात. मसाला कोट होऊ देत व्यवस्थित त्याला. मगाशी हळद घातल्यामुळे आता अजिबातच या भाजीत ना वेगळी हळद घालण्याची गरज नाही आहे. पाहू शकताय तुम्ही, त्याला व्यवस्थित कलर आलेला आहे, रंग आला आहे त्या भाजीला हळदीचा पिवळा. त्याच्यामुळे वेगळी आता हळद घालून जास्त म्हणजे गरज नाही आहे हळदीची जास्त. जे उरलेले वाल आहेत ना ते वाल मी फक्त असे काढून घालते त्याच्यात. हे पहा, हे बघा. तुम्हाला जर या साईडला आता हे ते मी जास्त वाल घेतलेले आहेत, कमी जास्त वाटला मसाला अंदाजाने तर तो मिक्स मसाला तुम्ही इथे घालू शकता. काही जण याच्यात केवळ काश्मीरी मिरची पावडर आणि फक्त गोडा मसाल्याचा वापर करतात. तुमच्यावर आहे आता तुम्हाला ते कुठल्या कुठल्या मसाल्यांची चव किंवा वापर केलेला तुमच्या घरात चालतंय त्या हिशोबाने तुम्ही ही भाजी बनवू शकता. हे पहा, आता हे मी व्यवस्थित ढवळून घेतलंय. मगाशी वाल शिजताना आपण ना वालामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते भाजीत मीठ घालताना थोडं लक्षपूर्वकच घाला. आता हे वाल जे सगळे मसाल्याने कोट झालेत ना त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि त्या वालाला व्यवस्थित एक वाफ देऊयात. हे पहा मैत्रिणींनो, आता मी ना एक वाफ काढून घेतली आहे, म्हणजे तो मसाल्यांची चव जी आहे ना ती व्यवस्थित यात उतरेल, छान सगळ्या वालाला लागेल. अलगद हलक्या हाताने हे सगळं ढवळून द्यायचं आहे. हे बघा, आता हे झाल्यानंतर ना तुम्ही याच्यात जे आपण मगाशी मालवणी वाटण हे जे मी वाटून घेतलं, जे मगाशी भाजलेलं तुम्हाला दाखवलं ते मी बारीक वाटून घेतलेलं आहे, ते आता या गरजेपुरता मी याच्यात घालणार आहे. हे पहा, तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्याला लागून तेवढं ते घालायचं. आता मला हे सगळंच लागणार आहे, ते सगळं घालते मी त्याच्यात. आणि हे ना मिक्स करून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित. आता ते वाटण यात मी घालून घेतलंय. गॅसची फ्लेम थोडी लोच ठेवली आहे मी आता अजून. आणि ना आता हे माझ्या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं आजूबाजूला वाटण लागलंय, तर ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालते आणि हे उरलेलं सगळं वाटण वेस्टेज न करता ह्याच्यात घालते. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय आता ते मालवणी वाटप घालून मी व्यवस्थित ती भाजी, हे वाल जे आहे ते फोडणीत परतून घेतलेले आहेत. आता पुन्हा हे जे वाल शिजलेलं पाणी जे उरलं होतं ना आपल्याकडे, त्याच्या खालचा मी गॅस ऑन करणार आहे, कारण नंतर ते ना थोडं गरम पाणीच आपण याच्यात घालणार आहोत. जास्त गरम नको आहे आपल्याला, थोडंसं गरम असणारच आहे ते, पण थोडं आपण आणखी गरम करून त्याच्यात घालूया. आता ही भाजी करताना सुरुवातीला मी काय दाखवलं होतं तुम्हाला, तर
हा गूळ आता राहिलेला आहे आणि हे गोडा मसाला आपला राहिलेला आहे घालायचा. तर गोडा मसाला हा फ्लेवर करता म्हणजे गरम मसाल्याची रिप्लेसमेंट म्हणून वालाच्या भाजीत खूप छान लागतो. त्याच्यामुळे तो आपण सुवासासाठी आणि चवीसाठी हा शेवटी घालायचा आहे गरम मसाल्यासारखा. आणि गूळ हा कायम थोडं हे वाल शिजले आणि थोडी भाजी शिजल्यानंतरच घालायचं आहे आपण, कारण गुळाने ना मग ते वाल शिजणार नाहीत पूर्णपणे. त्याच्यामुळे गूळ हा नंतर घालणार आहे मी. मैत्रिणींनो, म्हटल्याप्रमाणे आता आपण हे जे गरम पाणी केलंय ना, हे गरम पाणी आता थोडं याच्यात घालूयात. हे पाणी नंतर तुम्हाला जितकी ती भाजी घट्ट दाटसर हवी आहे त्या हिशोबाने ऍडजस्ट करा. हे पहा, ही भाजी तुम्ही ना भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. हे पहा, आता याच्यात मी ना टोमॅटोचा वापर केलेला नाही, कारण आमच्या घरी ना टोमॅटोचं म्हणजे असं या भाजीत जास्त आवडत नाही कोणाला. त्याऐवजी आम्ही चिंच किंवा कोकमाचा वापर करतो. तर तुम्ही या भाजीत ना आंबटपणा करता टोमॅटोचा वापर केला तरी चालणार आहे. हा बघा, आता ही इतकी दाटसर भाजी आम्हाला भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खायला आवडते, त्याच्यामुळे मी इतकं पाणी ठेवलेलं आहे. आणि आता थोडंसे जे वालात जी कसर राहिली आहे ना, ती कसर आता थोडीशी आपण शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ते या स्टेजला तुम्ही त्यातलं मीठ सुद्धा पाहू शकता. मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही ते त्यात घालू शकता. मला भाजीत मीठ थोडंसं कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ आता वाढवणार आहे इथे चवीप्रमाणे. हे पहा, आणि आता ढवळून घेते मी. मगाशी म्हटल्याप्रमाणे अलगद हलक्या हातानेच ढवळायचं. हे जास्त जोरजोरात ढवळायचं नाही. थोडा वेळ आपण एक वाफ त्याला काढूयात आणि शिजल्यानंतर त्याच्यात गूळ आणि आपण गोडा मसाला घालायचा आहे. मैत्रिणींनो, झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकताय, हे पहा वाल आहेत ना, हे बघा, हे शिजलेले आहेत, पूर्णपणे शिजलेले आहेत, पण तरी देखील ते अख्खे आहेत. मग आता या स्टेजला ना हे शिजून झाले, त्याच्यामुळे आपण आता याच्यात हा मगाशी मी जो लिंबा एवढा गूळ घेतलाय ना, तो गूळ घालणार आहे. आणि आंबटपणासाठी 2-4 कोकमं घेतली आहेत ना मी. तुम्ही चिंचेचा कोळच देखील वापरू शकता याच्यामध्ये. तर ती अशी बारीक 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 तोडून ना मी घालते याच्यात, म्हणजे ती आंबट चव पण त्याला चांगली लागेल. म्हणजे ऐच्छिक आहे, तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकता. आणि हा ना बारीक जी चिरून घेतली आहे ना मी कोथिंबीर, ती कोथिंबीर वरून घालते थोडीशी. आता यात तुम्ही आता ना बारीक किसून घेतलेला म्हणजे असा हे पण घालू शकता, खोबऱ्याचा किस पण घालू शकता, ओल्या नारळाचा. हे ढवळून घेते मी व्यवस्थित. आणि आता गूळ वितळायला द्यायचा आहे आपण, आणि थोडीशी कोकमाची चव त्याच्यात उतरायला द्यायची आहे, आंबटसरपणा तो. आणि मग नंतर आपली ही भाजी तशी खाण्यासाठी रेडी होईल. पण मी जसं मगाशी म्हटलं की वालाच्या भाजीमध्ये मेन इन्ग्रेडियंट हा जो गोडा मसाला आहे आपला, तो गोडा मसाला घालायचा आहे वासाकरता. हा बघा, तो असा मी वरून घालते आता, म्हणजे त्याचा सुवासही टिकून राहील आणि त्याची चव देखील छान लागेल. तुमच्याकडे जर गोडा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता, किंवा ही भाजी अशीही कुठल्याही प्रकारचा साठवणीचा मसाला वापरून घरी बनवून खाऊ शकता. पण गोडा मसाल्यामुळे या भाजीची चव थोडी एनहॅन्स होते, जास्त चांगली लागते ही भाजी. आता 1-2 वाफा या भाजीला काढून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. म्हणजे मैत्रिणींनो, अशा तऱ्हेने आपली चमचमीत रस्सेदार मोड आलेल्या वालाची भाजी डब्यासाठी तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी आवडली असल्यास
अवश्य शेअर करायची, लाईक करायची. ही रेसिपी मी सांगितलेल्या पद्धतीने करून पाहायची. ही भाजी बनवण्याची तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती माझ्यासोबत अवश्य शेअर करा. आणि माझं चॅनल अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह.